रशी कशाला अशी उडी मारायची काय? बुडायला थोडी होत आहे काय? कंबरभर पण नाही पाणी आहे. जाऊन त्याला नीट बसवावं लागेल रे खाली. इकडून कोपऱ्यात उतर आता. जा पॅन कार्ड अंडरवेअर कोण नाही बघाय. जा जा टाक खाली जा तिथून. एक काम करू बावकरला पाठवूया खाली. नाही नाही आता नाही, मी माझा ड्रेस आता उतरेल. हा ड्रेस कुठे नमन करायला जायचंय. नाही नाही सध्या अरे कोणी चालू बिलू बटन केले तर प्रॉब्लेम होईल. तर पाण्यात जाऊ दे एकदा असं म्हणतो. पण जाऊ तू येशील कधी येणार आहेस? मी इथंच आहे आज. अजून जागा असली तरी 1% पाहिजे असे टाकू नको. 1% अजून टाका. बस बस बस. चिमट्याने गेलं तरी नको ना. 2 टाकी घे ना आता मध्ये. हां मस्त. आता गॅस बारीक करा. बस. आता दुसरा राऊंड आहे. एक राऊंड आपला झाला इकडे बघा. 4 पीस काढले आणि आता हे आणखी झाले दुसरे 4 पीस टाकले. आता हे 4 पीस अजून बाकी आहेत. नाचण्याची भाकरी भाजणार आहे आणि तो बघा मस्त ड्राय आहे. कलेजी मसाला जबरदस्त झाला आहे. कोथिंबीर टाकते ना. थांब आहे का टाक. कोथिंबीर ड्राय टाकून आणि आपला झाला आहे कलेजी पेटा तयार. कलेजी मसाला. नमस्कार मंडळी, कोकणी आनंद या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आज गेलो होतो मार्केटला. सकाळी मार्केटला म्हणजे थोडं माझं काम होतं दुसरीकडे आणि ते करून मी मार्केट केलं. मार्केटमधून मी येताना चिकन आणि कलेजी पेट आणलं आहे. कारण काय झालं की मला मच्छी आणायची होती पण मच्छी नाही आणता आली कारण मच्छी खूप महाग आहे. काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही की मार्केटमध्ये मच्छीच येत नाही जास्त आहे आणि परिणामी ती महाग येते. कारण आता थंडीचे दिवस आहेत आणि टुरिस्ट पण अलिबागमध्ये भरपूर असतात. त्याच्यामुळं मच्छी ही जास्त महागच असते. तर ज्या कोळणी टोपलीतून घेऊन येतात मच्छी म्हणजे बंदरावरून त्या पण येत नाही आहेत. त्याच्यामुळे जी मार्केटमध्ये मच्छी येते ती महाग आहे. तर कुणालने रिक्वायरमेंट काय केली होती की त्याला काय ती KFC चिकन बनवायचं आहे. तर मी त्याच्यासाठी बॉयलर चिकन एक कोंबडी घेतली आणि डायरेक्ट ती गरम पाण्यात हे करून घेऊन आलो ते चिकन आणि हड्ड्या वगैरे वेगळं काढून जेवढं आपल्याला पाहिजे होतं तेवढं चिकन मी मॅरिनेटसाठी आता घेतलेलं आहे. आणि बरोबर आहे कलेजी पेटा. चला तर कलेजी पेटा साफ केलं आहे. जरा कटिंग वगैरे करून आणखी त्याला तो बनवायला द्यायचा आहे. आणि KFCचं जे चिकन आहे कुणाल बनवतो आहे कारण त्याची आता 12वी परीक्षा पण 10 तारखेला चालू होते. त्याच्यामुळे मी त्याला काय सांगत नाही आहे. तर पावकर साहेब फिरत आहेत. कुठे गेला? वरती नाही गेलात? जायचं. अच्छा कोण अच्छा. करणार आहे ते देव? कोण? डिझेल झाला की JCB झालं काय? आपल्या बॉसची कंपनीतली माणसं आहेत काम करायला. तर कलेजी पेटा मी साफ करून दिला होता आणखी त्याला. तर ती कुठं गेलं माहिती नाही. दरवाजा कायम बंद ठेवावा लागतो कारण धूळ भरपूर येते. तर किचनमध्ये मी काय केलं ते मॅरिनेटसाठी अंकिता सर्व तयार करते. आणि इकडे हा हे कलेजी पेटा अर्धा किलो जास्त नाही आणला. आणि चिकन आहे KFCसाठी स्किनवालं आहे म्हणजे सोलटवली नाही. असे गरम पाण्यात वगैरे करून आणले. तर हे आता मॅरिनेट करून ठेवणार आहे चिकन थोडा वेळ 1 तासभर. आणि तोपर्यंत कलेजी पेटा अंकिता तो बनवते. आणि आपला काळा मसाला पण घरगुती लाईट गेली. काळा मसाला बनवतो घरगुती त्याची अंकिताने तयारी केली दाखवतो. आम्ही घरगुती जो गोडा मसाला वापरतो ना तो बघा असा कांदा वगैरे भाजून घ्यायचा आहे. खोबरा वगैरे भाजून घ्यायचा. याच्यामध्ये लसूण वगैरे सर्व असते बघा. लसूण वगैरे सर्व भाजलेले असतात. आणि तो आता ते मिक्सरला ग्राइंडिंग करून तो तयार करून ठेवते. लाईट गेली आहे त्याच्यामुळे आता इथं काय करता येणार नाही आहे कारण रेसिपी दाखवायची म्हणजे तिथं लाईट पाहिजे. तर लाईट नाही आहे. तर थोडा वेळ ते कटिंग करून ठेवतो आणि मॅरिनेट करून ठेवतो. आता हे मी सर्व कलेजी पेटा वगैरे सर्व कट करून घेतो बरोबर व्यवस्थित. आणि नंतर आणि अंकिता बनवणार आहे. आणि
हे कट करून झालं की KFC चिकनसाठी मी मॅरिनेट करणार आहे. कारण आणखी त्यासोबत ते मटेरियल काढते वाटीमधून, म्हणजे कसं फटाफट ते टाकता येतं. इथं वस्तू शोधायला लागतं, जास्त काय नाही. तर पहिल्यांदा कलेजी पेटे कट केलं, कारण दुपारी लवकर जेवायला पाहिजे असतं. कलेजी पेटा आता बनवून घेतो आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही बनवणार आहेत हे KFC चिकन बनवणार आहेत. तर आता आणखी ते बनवते कलेजी पेटे दाखवतो. पहिल्यांदा काय काय टाकते कर काय का कढीपत्ता कांदा टाकतो ना. हे सर्व मसाले घेतले आहेत आणखी त्याने गोडा मसाला घेतला आणि बाकी सुके मसाले घातले घरगुती सर्व. आणि कांदा टमाटर आणि कढीपत्ता वगैरे टाकलं आहे. जरा फिरवून घेते ते. त्याला शिजायला वेळ लागत नाही कलेजी पेट्याला. फक्त काय होतं की पेटा असतो ना त्याला थोडा टाईम लागतो आणि कलेजी लगेच शिजून जाते. सर्व मसाले टाकले आणि आता कलेजी पेटा टाकून घेतलं आणखी त्याने. आता परत आता काय राहिले, मीठ राहिलं आणि हे गोडा मसाला राहिले टाकायचा. घरचा आता ताजा बनवलेला आहे गोडा मसाला, काळा मसाला म्हणतात जरा गोडा मसाला, तर ते टाकून घेते. हे काय गोडा मसाला आहे ना. हां, गोडा मसाला टाकून घे. आता काय मीठ, हां गोडा मसाला मीठ टाकायचं फिरवून. गोडा मसाला टाकला आहे आणि मीठ पण टाकून घेतलं. आता फिरवते आणि थोडं पाणी वगैरे टाकून काय करण्यात असं शिजवणार आहेस की पाणी टाकून झाकण लावणार की शिजवणार? झाकण लावणार आहेस ना. तर पाणी टाकलं आहे आणि आता ह्याला झाकण लावून चांगलं शिजवायचं मस्त. आता चांगल्या तर चांगली तरी येईल थोड्या टायमाने. जसा कढी येईल ना तशी तरी येणार आहे वरती. नाचण्याची भाकरी भाजणार आहे आणि तो बघा मस्त ड्राय आहे. कलेजी मसाला जबरदस्त झाला आहे. कोथिंबीर टाकते ना. थांब आहे का टाक. कोथिंबीर सगळी टाकून आणि आपला झाला आहे कलेजी पेटा तयार. कलेजी मसाला. आता चाललो आहे मी तलावाची इथे, कारण तलावाची इथे बावकर आहेत आणि आमचा एक पंप काढला होता तो परत टाकायचा आहे, तो टाकतायत. तर आता पुढचा महिना एप्रिल म्हणजे सर्वात पाणी कमी. हा बघू आला बघू. टाकलास के बावकर केबल पकडे जरा. तो मोबाईल ठेवा. तो कुठून येतो फोन दिल्लीवरून. खाली जाय रशी कशाला अशी उडी मारायची काय? बुडायला थोडी होत आहे काय? कंबरभर पण नाही पाणी आहे. जाऊन त्याला नीट बसवावं लागेल रे खाली. इकडून कोपऱ्यात ना उतरा आता. या पॅन कार्ड अंडरवेअर कोण नाही बघत. जा जा टाक खाली जा तिथून. एक काम कर बावकरला पाठवूया खाली. नाही आता नाही, मी माझा ड्रेस आता उतरेल. हा ड्रेस कुठे नमन करायला जायचंय. नाही नाही सध्या अरे कोणी चालू बिलू बटन केलं तर प्रॉब्लेम होईल. तर पाण्यात जाऊ दे एकदा असं म्हणतो. पण जाऊ तू येशील कधी येणार आहेस? राकेशने पंप टाकलाय खाली, पण त्याला पाण्यात खाली जायचं नाही. तिथे कपडे भिजणार आहे, बुटं घातलेले आहेत. साहेब कुठे जातात काय मला नाही माहिती. ठीक आहे, पण नंतर कोणतरी उतरवू त्याला तिथं खाली. नंतर तो पण पंप न्यायचा आहे ना कुठला. हा तेव्हा आपण हे करू टाकू पाईप पण तिथे बघू काय करायचं. काय तो आता काढतोयस पंप दुसरा तो पॉड मधला तो आता काढतोयस. ते काम कर ते तो काढून घे आणि मग तो न्यायला तो माणूस बोलव तिकडच्या ह्याचा. हा ते 2 माणसं बोलवू आणि मग ते घे. तिथे बघा तलावाचं रिपेरिंगचं काम पण जोरदार चालू आहे. हे टिकाव लेके जा रहे. किधर जा रहे? काही नाही.
काम जोरात आहे, ऊन पण जोरात आहे. सावलीला राहून सर्व काम करत आहेत. एक साईडला ब्रेकर आहे, ते 2 तिकडे वरती माती टाकतात, एक ब्रेकर लावत आहेत आणि हे 5 जण तिकडे आहेत. काम भरपूर हार्ड आहे, उन्हातून काम करायचं म्हणजे. आणि ब्रेकरने तोडायचं ना, ते पण हार्ड काम आहे. हां, इथे राकेश काढतोय पंप. बावकर फिरवा जोरात. बावकरने हा ड्रेस घातलाय, कुठेतरी लग्नाला चाललेत बहुतेक. ताकद आला होता. ताकद आली आहे, पॉवर आहे बावकरला. त्या रिपेरिंगचं काम चालू आहे, त्याच्यामुळे इथे ह्या पॉन्डमध्ये जो पंप आहे ना, तो काढून आता आम्ही स्टोअरमध्ये ठेवणार. आणि इथं काम झालं की पाऊस पडेल, हे पॉन्ड भरेल, तेव्हा परत पंप आपल्या तो टाकायचा. मंडळी, आज आहे जेवायला कलेजी पेठा. बघा, कलेजी पेठा आहे. इकडे कांदा आहे, लिंबू आहे, काकडी पण आहे आणि इकडे आहे नाचण्याची भाकरी. चला या जेवायला, बघूया कसे झाले ते. एक नंबर झाला आहे. या जेवायला. KFCचं चिकन आता आपण हे सर्व मॅरिनेट करायला ठेवतोय. ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरच आहे आणि काली मिरचीची पावडर आहे, थोडंसं सोया सॉस पण टाकलं आहे आणि मीठ. आणि ह्याच्यामध्ये एक लिंबू पिळून टाकतोय अर्ध. लिंबू पिळून टाकलं आहे मस्तपैकी. आता हे आपण मॅरिनेट वगैरे ठेवून देऊ. नंतर दुपारच्या नंतर ह्याला आपण फ्राय करू, म्हणजेच डीप फ्रायमध्ये. बाकीचे सर्व बॅटर तयार करून ठेवणार आहे फ्राय करायचं. तरी असं हे तयार झालेलं आहे मस्तपैकी. चला आता ह्याला आपण फ्रीजमध्ये नेऊन ठेवूया. दिवसभराचे कामं आटपले आणि आता सर्व बघा लाईट वगैरे लागले आहेत माझ्या पाठीमागे बघा, आणि पुढेही लागलेले आहेत. हे बघा लाईट लागले आहेत. आणि मग सकाळी म्हणजे दुपारी मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन KFCचं. कुणाला बोललं मला खायचं आहे, तर म्हणलं ठीक आहे बनवू. आणखी त्याला सांगितलं की गेट वगैरे बंद करून मी येतो आणि त्याच्यानंतर आपण बनवूया. दिवाबत्ती वगैरे झालेली आहे. तर कुणाल पण आता येईल जिममधून, तेव्हा त्याला पाहिजे रेसिपी कुणासाठी बनवायची आहे. तर त्याच्यामुळे तो खोळंबा होतो आणि त्याच्यासाठी ते लवकर उरकून घेणार. नंतर अंकिता आपलं सर्वांचं जेवण परत ते बनवायचं आहे. तिला टाईम होतं, उशीर होतो मग. तर चला टाईम न दवडता बनवून घेऊया. बस. आता मी बनवायला सुरुवात करते. दाखव तुम्हाला की मी काय केलं ते. हे बघा, हे आहे चिकन आहे. दुपारी मॅरिनेट करून ठेवलं होतं. एकदम जबरदस्त कलर आला आहे, मस्त एकदम. हे बघू शकता. आणि इथे मी बॅटर केलं की ते मी तुम्हाला सांगणार. ते सगळं करून मैदा वगैरे कॉर्नफ्लोअर वगैरे टाकलेलं आहे. ते एक बॅटर झालं तयार. आणि याच्यामध्ये अंडे काला मिरी वगैरे टाकून मीठ वगैरे टाकलेलं आहे. ते एक तयार केलं आहे. आणि आता आपल्याला फक्त हे तयार करून पहिल्यांदा घ्यायचं आहे, म्हणजे सर्व डुबवून घ्यायचं याच्यामध्ये आणि नंतर फ्राय करायचं आहे आपल्याला. तर चला हे सर्व पहिल्यांदा सुरुवात करूया. आता हे चिकन अंड्याच्या मध्ये जे डुबवायचं आहे अंड्याच्या बॅटरमध्ये. आणि इकडे
मैदा कॉर्नफ्लॉवर वगैरे सर्व मिश्रण करून बनवलं आहे त्याच्यामध्ये हे पिठामध्ये हे करून परत इथे ठेवायचं आपल्याला. म्हणजे असे सर्व बनवायचे आहेत आपल्याला पहिल्यांदा आणि नंतर आपल्याला फ्राय करायचे आहेत. म्हणजे कसं की घाई व्हायला नको. ते बरेचसे पीस आम्ही बनवले आहेत. ते बघा इथे अजून इथे बाकी आहे, थोडे बाकी आहेत आणि इथे हे संपत आलं आपल्याला जे बॅटर आपण बनवलं तिथे अंड्याचं. तर एवढं बनवणार, बाकीचे आपण तवा फ्राय करून टाकू. कारण याला परत कोण बनवत बसणार, एवढं बनवायचा त्रास नको. तर त्याचा आपण तवा फ्राय करणार आहे. चिकन थोडं जास्त झालं आहे. हे चिकन एवढं आहे, बाकी अजून चार पाच पीस जास्तच आहेत आणि एवढं अंड्याचं आहे. आणि हा मला वाटतं एक अजून पीस होईल ना, हा शेवटचा आहे ना, हा एक होईल. आणि हा एवढं झाला, एवढं वास झालं. बाकीचं आपण करूया तवा फ्राय. अजून जागा असली तरी एक टाकतात पाहिजे, असे टाकू नको. एक टाका अजून टाकतो आपल्याला. बस बस बस. हे 4 पीस आम्ही सोडले आहेत. 2 लेग पीस आहेत आणि दुसरे 2 पीस सोडले आहेत. पहिले 4 सोडतो म्हणजे कढईमध्ये आपल्याला कसं फिरवायला बरे पडतील. कारण अजून एवढे आहेत. एक 2 वेळा होते, हे पण एकदा होतील आणि हे एकदा, म्हणजे 3 वेळा टोटल होतील. बरोबर. हे सर्व बनवायचं ना, याच्यामध्ये खूप तकलीफ असते बनवायला. तर आम्ही फक्त एकदा ट्राय केले फक्त बनवायचे, कुणाला बोलला म्हणून. तर त्या बनवायचं नव्हतं आम्हाला याच्यामध्ये. तर अशामध्ये भरपूर मनस्ताप होतो. म्हणजे भरपूर वस्तू लागतात आणि आपल्याला तेवढा टाईम नसतो बनवायला. तर जेवढं शक्यतो कमीत कमी होईल ना तेवढं आम्ही बघत असतो. तरी आम्ही शक्यतो कमीत कमी याच्यामध्ये करायचं बघितलं आहे की लवकर कसं होईल ते, आणि सोप्यात सोपी पद्धतीने बनवायचा प्रयत्न केला आहे. तर बघूया आणखी काय ते परत ते चिमट्याने केलं तरी नको ना, 2 टाकी होते ना हातामध्ये. हां मस्त. आता गॅस बारीक करा. बरं. आता बघा एक वेळा परतले त्याने आणि जरा गॅस स्लो ठेवले आहे, कारण आपल्याला शिजायला पाहिजे चिकन. तरी ते स्लो गॅसवर आपल्याला ते सर्व करायचं आहे. तर 4 पीस पहिल्यांदा करायचे, कारण हे मोठे पीस आहेत लेग पीस वगैरे. तर त्यांना शिजायला जरा टाईम लागेल आतमध्ये. बघू तरी ट्राय करू कसं काय होतं ते. आता दुसरा राऊंड आहे. एक राऊंड आपला झाला इकडे बघा, 4 पीस काढले आणि आता हे आणखी त्याने दुसरे 4 पीस टाकले. आता हे 4 पीस अजून बाकी आहेत. चालू करायला लागतं. ठीक आहे ते जाऊ. मंडळी आता बनवून झालं आमचं KFC चिकन. पुन्हा KFC चिकन. आणि भरपूर तकलीफ झाली बनवायला. रेसिपी सोपी होती, पण आपल्याला शॉर्ट व्हिडिओ पण काढत असतो, लॉंग पण काढत असतो, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होत होतो बनवायला. परत आणखी त्याचं जेवण पण असतं. तर असं सर्व करून आम्ही सर्व बनवलं आहे आणि तुम्हाला दाखवत होतं मी कसं आहे ते. कुणालच्या ताट्यामध्ये 2 लेग पीस आहेत, मी घेतले होते, पण त्याने माझ्या ताट्यातले काढून त्याने घेतले परत. ठीक आहे, चालेल, नो प्रॉब्लेम. आणि इकडचे बघा हे इथे बाकीचे पीस ठेवलेले आहेत. आणखी त्याने पण 2 पीस घेतलेत आणि 4 पीस उरले होते ना, तर आम्ही काय केलं ते डायरेक्ट तवा फ्राय केले. हे बघा हे 2 आहेत आणि इथे मी 2 घेतलेत. इथे मी 2 पीस घेतलेत. कांदा आहे, काकडी आहे आणि बाजरीची भाकरी माझ्यासाठी. आणि आणखी तर काय खाते, नाचणीची भाकरी ना, दुपारची नाचणीची भाकरी खाते. आणि कुणालचं काय विचारायला नको. तर मंडळी या जेवायला KFC चिकन. पहिल्यांदाच मी बनवलं आहे. कुणाल आणि अंकिताने हे बनवलं होतं, पण त्याने डायरेक्टली असं बनवलं होतं. आणि इथे कसं आपल्याला व्हिडिओ वगैरे करायचा असं, त्याच्यामुळे खूप टाईम जातो त्याच्यामध्ये. त्याने डायरेक्ट आपलं घेतलं, सर्व बनवलं, फ्राय केलं, ओके झालं. तर या जेवायला
खूपच मस्त झालं आहे. मी खाल्लं आहे. दोन्ही पण चिकन झाले. दोन्ही म्हणजे एक आम्ही तवा फ्राय केलं होतं 4 पीस उरले ते आणि बाकीचं आम्ही KFC चिकन बनवलं. खूप छान झालं आहे. चांगले पीस आहे ते बघ. सर्व सुटं सुटं झालं आहे म्हणजे चांगलं शिजलं आहे. तर या जेवायला. मस्त आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.